नांदेड रेल्वे स्थानक परिसरात रात्रीच्या वेळी लॉजसमोर लावण्यात आलेल्या दुचाकी प्लग पोलिसांनी टिळले आहेत। रेल्वे स्थानक परिसर हा शहराचा मध्यभागी भाग आहे। त्यासोबतच या परिसरात मोठी डॉक्टर लाईन देखील आहे। जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरील अनेक नातेवाईक रुग्णांना भेटण्यासाठी येत असतात। मात्र पोलिसांच्या अजब कारवाईमुळे रुग्णांचे नातेवाईक आणि सामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे आणि यामुळे पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाची दखल घेऊन दोषींवरती कारवाई करावी अशी मागणी सामान्य नागरिकांकडून केली जात आहे। काल रात्री एक प्रकार आम्हाला या ठिकाणी बघण्यात आला की पोलीस स्वतःच तिथे प्लग तोडत आहे आणि त्या आजूबाजूला रेल्वे स्टेशन आहे, बस स्टँड आहे, दवाखाने आहेत। नांदेडची सगळ्यात मोठी डॉक्टर लाईन म्हणून मराठवाड्यातली प्रसिद्ध अशी डॉक्टर लाईन त्या भागात आहे आणि नातेवाईक हे पेशंटला बघण्यासाठी आले असतात, प्रवाशांना घ्यायसाठी आलेले असतात आणि सदरील परिसरात एक बार सुद्धा आहे आणि तिथं आम्ही चौकशी केली असतं पण हे प्लग कसं काय तोडलं, कोणी तोडलं याची माहिती घेतली असतं। तिथं बरेच जण लोक जमले, जवळपास 7-8 जण जमले आणि त्या सगळ्या गाड्याचे प्लग तोडण्यात आलेलं होतं आणि माहिती आजूबाजूचं विचारली असतं हे पोलीसवाल्यांनी केलेलं आहे आणि पोलीसवाले हे रोजच करतात असं त्यांच्या आजूबाजूच्या परिसरातील लोकांचं म्हणणं होतं। मग हे का करतात तर ते त्या बारच्या अनुषंगाने करतात अशी आम्हाला माहिती तिथं प्राथमिक मिळालेली आहे। ते बार बंद करण्याची त्यांची हिंमत झालेली नाही पण ते सामान्य नागरिकांचे जे पेशंटचे नातेवाईक असतात, प्रवासी असतात, ते त्यांना घ्यायसाठी आले असतात, त्यांचे ते प्लग तोडत फिरत आहेत। ते प्लग कोणत्या कायद्यानुसार तोडत आहेत सन्माननीय एसपी साहेबांनी याच्यावर आम्हाला क्लिअरिफिकेशन द्यावं की कोणत्या कायद्यानुसार ते प्लग तोडत आहेत। तुम्हाला बार जर बंद करणं होत नसेल तर सर्वसामान्य नागरिकांना, त्यांच्या नातेवाईकांना, पेशंटच्या नातेवाईकांना, प्रवाशांच्या नातेवाईकांना का त्रास देताय तुम्ही? कोणत्या कायद्याअंतर्गत तुम्ही कारवाई करायची हे आम्हाला कळू द्या जनतेला। आता पीआय जर असं करत असतील तर जनतेनं काय करावं? सगळ्यात मोठा एसपी साहेबांनी मला विनंती आहे की त्यांनी याच्यात लक्ष घालावं, प्लग न तोडता योग्य ती कारवाई करावी, पावती फाडावी, जे काही दंड असेल, पार्किंगमध्ये गाडी नसेल तर गाडी पोलीस स्टेशनला नेऊन जमा करावी, अशा कायदेशीर बाबीने त्यांनी कारवाई करावी। प्लग तोडण्याची जर नवीन नियम आले असतील तर मला ते माहिती नाही, एसपी साहेबांनी याच्यावर खुलासा करावा की प्लग तोडायची नवीन मोहीम म्हणजे GR आलेली आहे का शासनाचा याच्यातर्फे, याच्यावर पोलीस प्रशासनानं लक्ष घालून आणि जर नसेल तर त्या पीआय विरुद्ध योग्य ती कारवाई करावी। नाहक पेशंट फक्त काय त्या बारमध्येच येत नसतो, तिथे आजूबाजूला दवाखाने आहेत, महत्वाचं इमर्जन्सी म्हणून तिथं ते पैसे द्यायला येतात, कोणी औषध गोळ्या घ्यायसाठी येत असतो, कोणी डॉक्टरला न्यायसाठी सुद्धा येत असतो। या सगळ्या गोष्टीचा विचार करावा आणि ते जर काही अनुचित प्रकार घडला तर त्याला जबाबदार कोण आहे?